अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी सेवा बघणार आहोत. बघा, बऱ्याच जणांच्या प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे लक्ष्मी प्राप्तीसाठी असतात. म्हणजे खूप अंगावर कर्ज झालेलं आहे, काय करावं काही सुचत नाही, ते कर्ज फिटत नाही. म्हणजे एकदा आपण कर्ज काढलं की ते फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागतं, दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज काढावं लागतं. असे खूप पैशांचे प्रॉब्लेम सुरू आहेत. घरामध्ये सुद्धा आर्थिक टंचाई खूप आहे, काय करावं काही सुचत नाही. पैसा येतो पण कुठे जातो त्याला खूप पळवाटा आहेत. म्हणजे काय करावं काही सुचत नाही. अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहत नसते, म्हणून पैशांचे असे प्रॉब्लेम सुरू होतात. माता लक्ष्मी आधीच चंचल असते आणि ज्या घरामध्ये मी आज तुम्हाला जी सेवा सांगणार आहे, ज्या घरामध्ये ही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केली जाते ना, त्या घरामध्ये माता लक्ष्मीला कोणत्या ना कोणत्या कारणाने यावंच लागतं आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते. बघा, शेवटी आपल्याला कष्ट करणं आहे. कष्ट ही काळ्या दगडावरची रेघ आहे, ते आपल्याला करायचेच आहेत. पण कष्टाला फळ मिळावं म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. नाही तर तुम्ही म्हणणार मी काहीच करणार नाही आणि फक्त सेवा करणार, तर तुम्हाला कधीच लक्ष्मी प्राप्ती होणार नाही. तुम्हाला कोणत्याही सेवेचं कधीच फळ मिळणार नाही. आपल्याला कष्ट करणं आहे. त्याचबरोबर आपल्या सेवेमध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. एक दिवस सेवा केली आणि 8 दिवस केली नाही, किंवा एक दिवस सेवा केली 2-3 दिवस गॅप दिला परत सेवा केली, असं करून चालणार नाही. तुम्हाला रोज सेवा प्रामाणिकपणाने करावी लागेल. तुमच्या त्या सेवेत तुमची श्रद्धा पाहिजे, मनापासून ती सेवा तुमची घडली पाहिजे आणि त्याचबरोबर आपले कष्ट आणि कर्मसुद्धा प्रामाणिक ठेवले गेले पाहिजे. तेव्हाही तुम्हाला कोणत्याही सेवेचं फळ मिळत असतं, लक्षात घ्या. याच नाही, कोणत्याही सेवेचं फळ तुम्हाला तेव्हाच मिळतं जेव्हा तुमचे कष्ट, सेवा आणि कर्म प्रामाणिक असतात. तेव्हाच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं. आणि तुम्हाला 100% कोणत्याही सेवेचा अनुभव यावा असं वाटत असेल ना, तर सेवेमध्ये सातत्य ठेवा. आज केली 2 दिवस केली नाही असं करू नका. सेवेमध्ये सातत्य ठेवा. बघा, प्रॉब्लेम आपले आहेत, आपल्यालाच ते सोडवायचे आहेत. आपल्याला स्वामींनी मार्ग दाखवलेला आहे सेवेचा, पण आपण त्यातही टाळाटाळ जर केली, आपण त्यातही ते सेवा करण्याचा आपण जर कंटाळा केला, तर त्याला काय अर्थ आहे? स्वामी तरी आपले प्रश्न कसे सोडवतील? स्वामींनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे सेवेचा, तर आपल्याला ती सेवा करणं आहे. ती सेवा आपण का करतो? आपल्या संसारासाठी करतो. आपलेच प्रॉब्लेम्स दूर व्हावे म्हणून आपण करत असतो आणि त्यातही आपण जर कंटाळा केला तर आपल्याला फळ कसं मिळेल? ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही सेवा करा, तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल. बघा, तर तुम्हाला सेवा का करायची आहे? तुम्हाला कोणताही पैशांचे प्रॉब्लेम चालू असतील ना, बघा, या जीवनात जगण्यासाठी पैशाला खूप महत्त्व आहे आणि नुसता पैसा असूनही चालत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण सुखी असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. पण सुखी असायला पण कुठेतरी पैसाच हा गरजेचा असतो, त्याशिवाय आपण सुखी राहत नाही. आणि असं पण काही उदाहरणं आहेत की खूप पैसे आहेत पण ते सुखीच नाहीत, त्यांच्या आयुष्यात ते समाधानीच नाहीत, कारण त्यांना खूप हाव असते पैशांची. बघा, नुसती हाव करून सुद्धा काही उपयोग होत नाही. आपल्याला स्वामी जेवढं देतात ते आपल्याला भरभरूनच देत असतात. आपल्याला काही कमी पडू नये हे त्यांनाही माहीत असतं की माझ्या भक्ताला काय हवं आहे, माझ्या भक्ताला कशाची गरज आहे, तेवढं ते आपल्याला ओंजळीत भरभरून टाकत असतात. पण आपण त्याच्यापेक्षाही जास्त हाव करत बसलो की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, तर आपण कधीच आपल्या आयुष्यात समाधानी आणि सुखी राहू शकत नाही. म्हणून स्वामींनी जे काय दिलं आहे ना, त्याला स्वीकार करा. स्वामींनी तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही दिली तर तिथेही तुम्ही समजून घ्या की ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नव्हती, म्हणून स्वामींनी मला ती दिली नाही. ही गोष्ट आपल्याला तेव्हा कळली पाहिजे. नाही तर आपण फक्त स्वामींना मागतच राहायचं. स्वामी आपल्याला देण्यासाठीच बसलेले आहेत, ते कधी आपल्याला नाही म्हणत नाही. पण कुठेतरी आपण सुद्धा स्वामींनी आपल्याला जे काय दिलं आहे त्यावर आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. तर असो, आजची ही सेवा काय आहे ते आपण बघूया. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पैशासंबंधी कोणतेही प्रॉब्लेम असतील, तुमच्या घरामध्ये कितीही पैशांची अडचण असू द्या, तुमची कितीही आर्थिक टंचाई असू द्या, कोणताही तुम्हाला पैशासंबंधी प्रॉब्लेम असू द्या, तुमच्या घरात जर ही सेवा रोज सातत्याने घडली तर मी लिहून देते की तुमच्या महिनाभरात तुमचे बरेच प्रश्न मार्गी लागतील, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग तुमचे मोकळे होतील आणि तुम्हाला
तुमच्या कामामध्ये यश मिळू लागेल आणि अर्थातच काय, तुमच्या डोक्यावरचं कर्ज हळूहळू खांद्यावर येणार आहे. तुमच्या पैशांसंबंधीचे प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणात सुटणार आहेत. लक्षात घ्या, फक्त ही सेवा प्रामाणिकपणाने आपल्याला करायची आहे. आता सेवा काय करायची आहे ते बघा. तुम्हाला बऱ्याच वेळेस मी ही सेवा सांगितलेली आहे. बघा, सेवा काय करायची आहे. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींचं नित्य सेवा स्तोत्र मंत्र हे पुस्तक सगळ्यांकडे असेलच. नसेल तर अवश्य घेऊन या, कारण बऱ्याचशा सेवा आपण याच्यातूनच करत असतो. जर नसेल तर त्यांच्यासाठी पण मी सांगते. तुम्हाला या नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. श्रीसूक्त संस्कृत, प्राकृत नाही, श्रीसूक्त संस्कृत तुम्हाला पठण करायचं आहे. काही अवघड शब्द नाहीये. एकदा का जर तुमचं ते पाठ झालं ना, तुमचं 2 मिनिटाच्या आत ते म्हणून होतं. इतकं सोपं आहे, जास्त काही अवघड नाहीये. तुम्हाला जर वाटत असेल की मला नीट वाचता येत नाही संस्कृत शब्द, तुम्ही यूट्यूबवर सुरुवातीला 1-2 वेळेस ऐका, जेणेकरून तुम्हाला ते शब्द पाठ होतील आणि तुमच्या तोंडातून आपोआप ते उच्चार निघत जातील. आता बघा, तुम्हाला सेवा काय करायची आहे. श्रीसूक्त संस्कृत हे 16 ओव्यांचं आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. बरेच भक्त ही सेवा रोज करतात. त्यांना खूप छान अनुभव आहेत. तुम्हाला सुद्धा याचे अनुभव घ्यायचे असतील तर तुम्ही सुद्धा आजपासून ही सेवा नक्की सुरू करा आणि विश्वास ठेवा, तुम्हाला सुद्धा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी सेवा आहे. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी. लक्ष्मी तर प्राप्त होते पण ती स्थिर राहत नाही, कारण तिला पळवाटा भरपूर असतात, भरपूर अडचणी येतात आपल्याला आणि त्या मार्गाने लक्ष्मी निघून जाते. म्हणून प्राप्त लक्ष्मी स्थिर राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती प्रत्येक घरात घडलीच पाहिजे. लक्षात घ्या. तर काय करायचं आहे. श्रीसूक्त संस्कृत हे 16 ओव्यांचं आहे, तुम्हाला माहीत असेलच. आता ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही आहे त्यांनी गुगलवर श्रीसूक्त संस्कृत सर्च करा. तुम्हाला 16 ओव्यांचं श्रीसूक्त संस्कृत PDF स्वरूपात येऊन जाईल. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि रोज मोबाईलमधून बघून जरी म्हटलं तरी चालणार आहे. आता कसं म्हणायचं आहे ते बघा. नुसतं तुम्हाला पठण करायचं नाही आहे, तर तुम्हाला ते कसं म्हणायचं आहे. त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसूक्ताचं पठण कसं करायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. श्रीसूक्त हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहेच, पण त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण श्रीसूक्त कसं म्हणायला हवं ते नीट समजून घ्या. श्रीसूक्तामध्ये 16 ओव्या आहेत. आता बघा, या 16 ओव्यांमध्ये प्रत्येक ओवी म्हणून झाली. आता ही तुम्हाला फ्रंट कॅमेरा चालू आहे त्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल. बघा, श्रीसूक्ताची ही पहिली ओवी इथे संपते. तर पहिली ओवी म्हणून झाली की तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. महालक्ष्मीचा कमलात्मक कमलात्मक मंत्र कोणता आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्धम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. हा जो मंत्र आहे तो तुम्हाला श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला लावून म्हणायचा आहे. श्रीसूक्ताची पहिली ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा, दुसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा, तिसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा. असा 16 ओव्या पूर्ण होईपर्यंत श्रीसूक्ताच्या 16 ओव्या आहेत. बघा, इथे श्रीसूक्त संपतं. तर या श्रीसूक्ताच्या 16 ओव्या पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कमलात्मक मंत्र लावून, त्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे. आणि या स्तोत्राचं पठण बघा, तुम्हाला खरंच खूप तुमचा लॉस झालेला असेल ना, तुम्हाला जर त्वरित लक्ष्मी प्राप्तीची खूप गरज असेल तर तुम्ही रोज 16 वेळेस त्याचं पठण करा. तुम्हाला हा अंक खूप मोठा वाटेल की 16 वेळेस पठण करायचं आहे, पण बघा, आपल्या संसारासाठी तुम्हाला हे करणं आहे. आणि तुम्हाला जर एकदा हे पाठ झालं ना तर तुमचं 2 मिनिटाच्या आत हे श्रीसूक्त म्हणून होतं. तुम्हाला 16 वेळेस म्हणायला जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं लागतील, तेवढेही लागणार नाहीत. 20 ते 25 मिनिटांपर्यंत तुमचं 16 वेळेस श्रीसूक्ताचं पठण या रीतीने पूर्ण होईल. लक्षात घ्या, प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून तुम्हाला 16 वेळेस श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. आता मी एकदा तुम्हाला 2 ओव्या म्हणून दाखवते की कमलात्मक मंत्र लावून कसं म्हणायचं आहे. हरिओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरजसस्रजां चंद्राहिर्णीं लक्ष्मीं जातो वेदोम आवह. आता पहिली ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा. आता बघा, पहिली ओवी माझी म्हणून झालेली आहे, तर कमलात्मक मंत्र म्हणायचा. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्धम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः.
त्यानंतर परत दुसरी ओवी म्हणायची, ताम व आव जातो वेदो लक्ष्मी पणपगामिनीम यस्सा हिरणम विंदवे गामशम पुरुषानहम. त्यानंतर परत कमलात्मक मंत्र म्हणायचा, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्धम प्रसिद्धम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून तुम्हाला श्री सूक्ताचं 16 वेळेस पठण करायचं आहे. तुम्हाला त्वरित लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर आवर्जून प्रत्येकाने कमलात्मक मंत्र लावून श्री सूक्ताचं 16 वेळेस पठण करावंच. ही माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही फक्त महिनाभर हे स्तोत्र या रीतीने पठण करून बघा. तुम्हाला महिनाभरात तुम्हाला काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. आणि ज्या घरामध्ये ही सेवा रोज केली जाते ना, त्या घरामध्ये कधीच काहीच कमी पडत नाही. त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. त्या घरात कधीच पैशांची कमतरता भासत नाही. हा विश्वास ठेवा आणि रोज याचं पठण करा बघा. आणि तुम्हाला कोणतीही अडचण नाही ना, तुम्हाला काहीच अडचण नाही पैशासमोर, तरी सुद्धा तुम्ही रोज किमान एकदा तरी श्री सूक्ताचं या रीतीने पठण केलंच पाहिजे, जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. म्हणून रोज किमान एकदा तरी प्रत्येकाने हे स्तोत्र पठण करावं. आणि ज्यांना त्वरित लक्ष्मी प्राप्ती हवी आहे, ज्यांना खूप पैशांचे प्रॉब्लेम सुरू आहेत, त्यांनी 16 वेळेस आवर्जून श्री सूक्ताचं पठण अशा रीतीने करून बघा. आणि बघा, जोपर्यंत तुमचे पैशांचे प्रॉब्लेम कमी होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे स्तोत्र अशाच रीतीने पठण करायचं आहे. बघा, तुम्हाला या सेवेचा खूप आधार तुमच्या जीवनामध्ये मिळेल. तुमचे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हळूहळू मोकळे होताना तुम्हाला दिसतील. तुमचं डोक्यावरचं कर्ज हे खांद्यावर येईल. तुम्हाला खूप खूप फायदा या स्तोत्राचा, या सेवेचा होणार आहे. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती, तुम्हाला खरंच जर खूप प्रॉब्लेम्स असतील ना पैशांचे, तर तुम्ही खरंच या रीतीने करून बघा. तुम्ही महिनाभरात तुमचा अनुभव मला नक्की सांगाल की ताई खरंच या सेवेचे आम्हाला खूप अनुभव आलेले आहेत. आता बघा, कालसुद्धा मी तुमच्यासोबत एक सेवा शेअर केली. आपला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला आपण एक श्लोक लावून त्या ग्रंथाचं आपण पारायण केल्याने आपल्या त्वरित इच्छा पूर्ण होतात. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा, कारण की ती सेवासुद्धा अनेक जणांना माहीत नाही. तुमची जी काही चांगली इच्छा आहे ती तुमची त्वरित पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तो व्हिडिओ बघून ती सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला त्या सेवेसुद्धा खूप लाभ मिळतील. आणि श्री सूक्ताचं पण असंच आहे. श्री सूक्ताला सुद्धा तुम्हाला हा कमलात्मक मंत्र लावून श्री सूक्ताचं रोज तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे. त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी आहे. तर चला, याशिवायही तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी व्यंकटेश स्तोत्राचं रोज पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत रोज पठण करू शकता. त्याचनंतर दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करू शकता. ते सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी आहे. या सेवा तुम्ही याशिवाय करू शकता. बघा, ज्या दिवशी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल ना, त्या दिवसापासून तुम्ही श्री सूक्ताचं पठण या रीतीने करायला सुरुवात करा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की खरंच किती प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. आणि बघा, श्री सूक्त संस्कृत याच्या खाली जी काही फलश्रुती आहे, ही फलश्रुती 16 ओव्या म्हणून झाल्या की त्यानंतर फलश्रुती सुरू होते. ही फलश्रुती तुम्हाला 16 वेळेस तुमचं श्री सूक्त जेव्हा म्हणून होईल ना, 16 वेळेस पूर्ण म्हणून झाल्यावर तुम्हाला एकदाच फक्त ही फलश्रुती म्हणायची आहे. 16 वेळेस पूर्ण श्री सूक्त म्हणून झाल्यावर तुम्हाला फक्त एकदाच ही फलश्रुती म्हणायची आहे. आणि फलश्रुतीच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून म्हणायची गरज नाही. फलश्रुती आपल्याला जशी आहे तशीच म्हणायची आहे. फलश्रुती आपल्याला जशी आहे तशीच म्हणायची आहे. आणि 16 वेळेस श्री सूक्त म्हणून झाल्यावर सगळ्यात शेवटी फक्त एकदाच आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जरी तुम्ही एकदा जरी याचं पठण केलं श्री सूक्ताचं, तरी तुम्हाला एकदा ही फलश्रुती म्हणावी लागणार आहे. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.